आज आपण प्रॅक्टिकल नंबर 12 बघणार आहोत, वर्क विथ टूलबार अँड कमांड. ओके, सो बघा, आपण मागच्या प्रॅक्टिकल मध्ये व्हेरियस टूलबार बघितले होते, कोणते कोणते टूलबार्स असतात. ठीक आहे, सो आता ते टूलबारचा कसा यूज होतो ते आपण आजच्या प्रॅक्टिकल मध्ये बघणार आहोत. बघा, फर्स्ट काय म्हटलं तुम्ही तुम्हाला, लाईन कमांड. ओके, सो बघा, तुम्ही इथून काय करू शकता, तुमचं हे जे काही ड्रॉइंगचं वर्क स्पेस आहे तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत, ऑटोकॅड क्लासिक वर्क प्लेस मध्ये काय करणार आहोत, वर्क करणार. ओके, तुम्ही इथून सिलेक्ट करा ऑटोकॅड क्लासिक. त्याच्यानंतर आता तुम्ही फर्स्ट टूलबार बघणार आहात. फर्स्ट टूलबारची पहिली कमांड आहे ती काय दिसते बघा तुम्हाला, लाईन कमांड. ओके, सो बघा, आता तुम्ही काय करणार आहात, इथे पहिले तुमचा ऑर्थो मोड ऑन करणार आहात. त्याच्यानंतर काय करणार आहात, लाईन कमांड सिलेक्ट करणार आहात. ठीक आहे, सो बघा तुम्हाला काय दिसतंय, लाईन कमांडचा यूज कसा करायचा, तर बघा आपण लाईन कमांडचा यूज सिंपल क्लिक ऑन लाईन. तुम्ही जर इथे क्लिक केलं तर तुम्ही लाईन कमांड सिलेक्ट करू शकता, किंवा लाईन कमांडचा शॉर्टकट काय आहे, यल. ठीक आहे, सो बघा तुम्ही यल जर एंटर केला तर बघा तुम्हाला इथे यल वरून स्टार्ट होणाऱ्या सगळ्या कमांड दिसत आहेत. ठीक आहे, सो आता आपल्याला काय पाहिजे, लाईन कमांड. तर तुम्ही काय सिलेक्ट कराल, फर्स्ट लाईन. ओके, म्हणजे तुम्ही अशा दोन्ही पद्धतीने लाईन कमांड यूज करू शकता. एकतर तुम्ही कमांड बार मध्ये जे काही कमांड यूज करणार आहे त्याचं इनिशियल, म्हणजे सपोज लाईन यूज करतोय तर आपण यल टाईप करू शकतो, किंवा मग डिरेक्टली तुम्हाला इथे या सिम्बॉल वरून जर आयडेंटिफाय करता येत असेल की ही कोणती कमांड असेल तर तुम्ही डिरेक्टली त्याच्यावर क्लिक करून पण काय करू शकता, ही कमांड सिलेक्ट करू शकता. ओके, सो बघा आता मी काय केलं, लाईन वर क्लिक केलं. बघा जेव्हा आपण लाईन कमांड सिलेक्ट करतो, सो बघा तुम्हाला इथं काय मेसेज येतोय स्क्रीनवर, स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. ओके, सो तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट पॉइंट सिलेक्ट करायचं. सपोज आता मी इथे फर्स्ट पॉइंट सिलेक्ट केला आहे. सो बघा आता तुमची काय लाईन स्टार्ट झाली आहे. सो बघा तुमची ही जी काही लाईन आहे ती एकदम स्ट्रेट येत आहे, कारण की आपण काय केलेलं आहे, इथे जो काही ऑर्थो मोड आहे तो ऑन केलेला आहे. सपोज आता मी काय केलंय, जेव्हा आपण हा काय करतो, ऑर्थो मोड ऑन ठेवतो, तर तेव्हा आपल्या काय ही जी काही लाईन आहे ही एकदम स्ट्रेट येते. सपोज आता मी काय केलं, हा ऑर्थो मोड ऑफ केला. सो बघा तुमची लाईन काय होते, कोणत्या पण अँगल मध्ये ड्रॉ होते. ठीक आहे, म्हणजे काय करू शकतो आपण, लाईन कमांडने अशी फ्री हँड स्केच ड्रॉ करू शकतो. ओके, आणि जर तुम्ही ऑर्थो मोड जर ऑन केला तर बघा तुमची लाईन ही काय कोणत्या रोटेशन मध्ये ते 90, 180, 270 बघा, तर ह्या अँगल मध्ये तुमची काय होते, लाईन ड्रॉ होते. ठीक आहे, म्हणजे ऑर्थो मोड जर ऑन असेल तर तुम्ही एका स्पेसिफिक अँगल मध्ये, म्हणजे 90च्या रोटेशनच्या अँगल मध्ये तुम्ही काय करू शकतात, कोणते ऑब्जेक्ट ड्रॉ करू शकतात. पण सपोज जर ऑर्थो मोड जर ऑफ असेल तर तुम्ही काय करू शकता, तुमचं जे काही ऑब्जेक्ट असेल तर कोणत्याही अँगलला ड्रॉ करू शकता, म्हणजे फ्री हँड स्केच ड्रॉ करू शकता. ओके, सो ही झाली लाईन कमांड. आता बघा सगळं जर तुम्हाला वर्क प्लेस जो आहे तुमचा किंवा जो ड्रॉइंग एरिया आहे तो जर क्लिअर करायचा असेल तर मी तुम्हाला काय सांगितलंय, बघा इथे तुम्हाला दिसतंय सिलेक्शन. ठीक आहे, सिलेक्शन सायक्लिंग, त्याच्यावर क्लिक करायचं. तुम्हाला जितकं डिलीट करायचंय ते सर्व सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर डिलीट. ओके, सो बघा तुमचं सगळं जो काय ड्रॉइंग एरिया आहे तो काय झालेला आहे, क्लीन झालेला आहे. ठीक आहे, आता बघा तुम्हाला जर काय करायचंय, एखादी ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा असेल विथ दी हेल्प ऑफ लाईन कमांड. ठीक आहे, बघा मी काय केलं, लाईन कमांड वर क्लिक केलं, स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट, इथं फर्स्ट पॉइंट स्पेसिफाय केला. आता मला काय करायचंय, डायमेन्शन यूज करून काय करायचंय, डायग्राम ड्रॉ करायची. मग आता मी काय केलं, हॉरिझॉन्टल जे काही डिस्टन्स आहे ते किती घेते मी, सपोज 50. ओके,
सो बघा आता काय होतंय तुमचं 50 जे काही आहे ते बघा एकदम काय दिसतंय. ठीक आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं बघा फाईल मध्ये जायचं न्यू मध्ये त्याच्यानंतर इथे ओपनच्या शेजारी तुम्हाला एक ड्रॉप डाऊन एरो दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे बघा तुम्हाला काय दिलंय ओपन विथ नो टेम्पलेट काय मेट्रिक म्हणजे आपले जे काही सगळे डिस्टन्स असणार आहे तर ते कशामध्ये येणार आहे एम मध्ये ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता तुमचं हे काय पूर्ण प्लेन एरिया दिसतोय. ठीक आहे. सो बघा का बरं प्लेन दिसतोय की आपल्या इथं काय हा जो काही ग्रीड आहे ग्रीड डिस्प्ले ठीक आहे तर ते काय ऑफ आहे. आता मी जर तो ऑन केला तर बघा तुम्हाला सगळं स्क्वेअर बॉक्स दिसतंय. ठीक आहे. तर बघा आता आपण ऑब्जेक्ट ड्रॉ करू युजिंग लाईन कमांड. स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट आता मी हॉरिझॉन्टल डिस्टन्स घेते सपोज 5 देन एंटर किंवा तुम्ही 50 पण घेऊ शकता. सो बघा तुम्ही काय करणार आहात आता लाईन सिलेक्ट करणार आहात त्याच्यानंतर ऑर्थो मोड ऑन करणार आहात त्याच्यानंतर स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट तुम्ही इथे घेतला फर्स्ट पॉइंट त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल डिस्टन्स घेताय तुम्ही सपोज 50 ठीक आहे देन एंटर करणार आहात त्याच्यानंतर बघा हॉरिझॉन्टल तुमची काय झाली 50 ला एक लाईन ड्रॉ झालेली आहे. ठीक आहे. बघा तिचा अँगल किती असणार आहे 0 त्याच्यानंतर व्हर्टिकल डायमेन्शन घेतलं सपोज मी 60 एंटर ठीक आहे. बघा तुमची व्हर्टिकल 90 डिग्री अँगलला 60 ची काय झालेली आहे एक लाईन ड्रॉ झालेली आहे. त्याच्यानंतर सपोज मी 180 डिग्रीला घेतलं 30 बघा तुम्हाला दिसतंय 30 देन एंटर ओके आणि देन 90 डिग्रीला सपोज मी किती घेतलं अगेन 60 एंटर ओके. सो बघा तुमचं हे काय होतंय असा एक काहीतरी प्लॅन ड्रॉ होतोय. ओके म्हणजे आपण काय करू शकतो की ही जी काही लाईन आहे ही डायमेन्शन यूज करून पण ड्रॉ करू शकतो. ओके आता सपोज जर आपल्याला हीच लाईन अँगल मध्ये जर ड्रॉ करायची असेल तर आपण काय करतो बघा लाईन सिलेक्ट करतो त्याच्यानंतर स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला काय दिसतंय डिस्टन्स दिसतंय. ओके आता तुम्ही काय करू शकता इथे काहीतरी डिस्टन्स एंटर करू शकता आणि साईडला बघा तुमच्या कर्सरच्या 0 डिग्री दिसतंय. ठीक आहे म्हणजे तिथे काय दिसतंय तुम्हाला अँगल दिसतोय. ठीक आहे. बघा आता 0 डिग्री का दिसतंय कारण की आपण ही लाईन काय करतोय हॉरिझॉन्टल ड्रॉ करतोय म्हणून त्याचा अँगल किती असणार आहे 0. ओके तर आपण हा अँगल पण काय करू शकतो चेंज करू शकतो. तर बघा सपोज मी इथं डिस्टन्स घेतलं 50 ओके त्याच्यानंतर आता काय करायचंय कीबोर्ड थ्रू बटन प्रेस करायचंय आणि त्याच्यावर बघा आता तुम्हाला अँगल सिलेक्ट करायला विचारतंय. सपोज आता मी अँगल घेतला तुमचा 60 डिग्री ओके एंटर तर बघा तुमचा हॉरिझॉन्टल पासून 60 डिग्रीला काय झालेला आहे अँगल क्रिएट झालेला आहे. ओके सो बघा अशा प्रकारे आपण काय करू शकतो की विथ दी हेल्प ऑफ लाईन कमांड आपण लाईन पण ड्रॉ करू शकतो किंवा हॉरिझॉन्टल पासून आपण काय करू शकतो अँगल पण ड्रॉ करू शकतो. ओके सो बघा आता मी अगेन दुसरा अँगल ड्रॉ करते. सपोज बघा मी डिस्टन्स घेतलं 90 आणि आता मला अँगल ड्रॉ करायचा आहे सपोज मी काय केलं टॅप आणि 90 डिग्रीचा अँगल ओके इस्केप बघा आता तुमचा काय झाला हॉरिझॉन्टल पासून 90 डिग्रीला काय झालाय एक अँगल क्रिएट झालेला आहे. ओके सो बघा तुमचा जो काही अँगल ड्रॉ होतो तो हॉरिझॉन्टल पासून ड्रॉ होतो कोणत्या ह्या साईडने. ओके सो बघा ह्या साईडने तुम्हाला काय करायचा असतो अँगल कन्सिडर करायचा असतो म्हणजे अँटी क्लॉकवाईज अँगल कन्सिडर करावा लागतो. सो ही झाली तुमची लाईन कमांड. समजलंय सर्वांना.
समजली का? लाईन कमांड समजली सर्वांना? सो बघा, आता आपण काय करू, फॉर एक्झाम्पल म्हणून लाईन कमांडचा यूज करून एक प्लॅन ड्रॉ करू. ओके, सो बघा, हे आपण हा जो काही आहे हे डिलीट करतोय. डिलीट केलं. आता काय करू, तुम्हाला हा जो काही प्लॅन दिसतोय बघा, हा प्लॅन दिसतोय, आपण विथ द हेल्प ऑफ लाईन कमांड ड्रॉ करणार आहोत. ओके, सो बघा, फर्स्ट इथे काय रूम दिसतोय तुम्हाला, बेडरूम. ठीक आहे, सो बघा तो किती आहे, 4x3.3 मीटरचा आहे. नंतर बघा काय दिसतंय तुम्हाला इथं, किचन. किचन पण किती आहे, 4x3.3 मीटरचा आहे. तर हे दोन्ही पहिले आपण ड्रॉ करू. ओके, सो बघा मी काय कराल, लाईन कमांड सिलेक्ट कराल, देन स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. ओके, त्याच्यानंतर बघा आता किती दिलेलं आहे तुम्हाला, 4x3.3. ओके, म्हणजे तुम्ही काय करणार आहात, हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती घेणार आहात, 4. ओके, 4 करून काय करणार आहेत, एंटर. त्याच्यानंतर बघा तुम्ही काय करणार आहात, हॉरिझॉन्टल किती घेणार आहात, सो बघा तुम्ही काय केलं, लाईन कमांड वर क्लिक केलं. त्याच्यानंतर स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट, जर तुम्ही फर्स्ट पॉइंट सिलेक्ट केला, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स घ्यायचं आहे. ऑर्थो मोड ऑन केला, हॉरिझॉन्टल डिस्टन्स घ्यायचा आहे तुम्हाला 4, एंटर. ओके, त्याच्यानंतर व्हर्टिकल डिस्टन्स किती असणार आहे तुमचं, 3.3. ओके, तुम्ही एंटर केलं, 3.3, एंटर. त्याच्यानंतर परत तुमचं किती असणार आहे हे डिस्टन्स, 4, एंटर. ठीक आहे, आणि परत अपवर्ड डायरेक्शनने तुमचं डिस्टन्स किती आहे, परत 3.3, एंटर. ओके, त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचंय, ही जी काही कमांड आहे ही एंड करायची. ओके, सो ही कमांड एंड करण्यासाठी तुम्ही काय करतात, विथ द हेल्प ऑफ कीबोर्ड इस्केप बटन प्रेस करतात. ओके, सो बघा आता हा तुमचा काय झालाय, फर्स्ट बेडरूम म्हणजे काय झालंय, 4x3.3 मीटरचा हा काय झालेला आहे तुमचा बेडरूम. ठीक आहे, आता जर आपल्याला हीच कमांड परत रिपीट करायची असेल तर आपण एंटर किंवा स्पेस प्रेस करतो. ओके, सो आता जर आपण एंटर प्रेस केले, ओके, सो बघा तुमची कमांड परत काय होते, स्टार्ट होते. म्हणजे जर तुम्हाला ही जी काही कमांड आहे ती रिपीट करायची असेल तर एंटर किंवा स्पेस प्रेस करतो. आता मी काय केलंय बघा, इथे एंटर प्रेस केलेले आहे. त्याच्यानंतर बघा आता इथून स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट, इथे मी फर्स्ट पॉइंट स्पेसिफाय केला. आता इथून मी काय करणार आहे, व्हर्टिकल. सो आपलं व्हर्टिकल किती आहे, 3.3, एंटर. ओके, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल किती तुमचं, 4. ओके, सो 4, एंटर. त्याच्यानंतर परत तुमचं
अपवर्ड डिरेक्शन ही आहे 3.3 एंटर. ओके, सो तुमचं काय झालेलं आहे, दोन जे काही रूम आहे म्हणजे किचन आणि बेडरूम हे दोघं काय झालेले आहेत, ड्रॉ झालेले आहेत. ओके, सो बघा तुमचं किचन आणि बेडरूम हे दोन्ही ड्रॉ झालेले आहेत. सो आता आपण नेक्स्ट बघू काय आहे ते. बघा तुमचं काय झालेलं आहे, हा किचन आणि हा बेडरूम हे दोघं ड्रॉ झालेले आहे. आता नेक्स्ट बघू, नेक्स्ट काय दिसतंय बघा तुम्हाला, हा जो काही बेडरूम आहे हा किती दिसतोय बघा, 3.3 बाय 2.3 मीटर. ओके, सो सिमिलरली आता आपण हा ड्रॉ करू. बघा मी काय केलं, लाईन कमांड वर क्लिक केलं, त्याच्यानंतर सो बघा आता इथून तुम्ही काय करणार आहात, हॉरिझॉन्टल पासून काय करणार आहात, 3.3 mm घेणार आहात, 3.3 मीटर. ओके, सो तुम्ही इथं क्लिक केलं, हॉरिझॉन्टल तुम्ही घेतलं 3.3 एंटर. ओके, त्याच्यानंतर व्हर्टिकल किती होतं तुमचं, 2.3 एंटर. ओके, नंतर हॉरिझॉन्टल किती बघा, 3.3 एंटर. तुम्ही 3.3 एंटर. ओके, आता मला काय करायचंय, ही कमांड एंड करायची आहे. सो मी काय करल, इस्केप बटन प्रेस कर. ओके, सो बघा हे काय झालंय तुमचं बेडरूम 3.3 बाय 2.3 मीटरचा. ओके, आता परत लाईन कमांड यूज करायची, तर मी काय करल, परत स्पेस किंवा एंटर बटन प्रेस करेल. सो मी एंटर बटन प्रेस केलं म्हणजे आपली जी काही कमांड आहे ती काय होते, रिपीट होते. तर नंतर बघा तुमचा जो काही प्लॅन आहे त्याच्यामध्ये काय आहे बघा, इथे हाईट किती दिलेली तुम्हाला, 1.2. ओके, आणि लेंथ किती दिलेली आहे, 2.1. ओके, सो मी काय करल, 1.2 हॉरिझॉन्टल, बघा इथं काय दिलेलं आहे, 1.2 हॉरिझॉन्टल आणि 1 मीटर काय दिलेलं आहे, व्हर्टिकल. तर बघा इथून जी काही व्हर्टिकल आहे, ही जी काही व्हर्टिकल आहे ती किती तुमचं 1.2 आणि नंतर किती आहे 2.1, हे काय तुमचं हॉरिझॉन्टल. ओके, सो बघा आता मी काय करल, बघा इथून हॉरिझॉन्टल किती आहे तुमचं, किती तुमचं हॉरिझॉन्टल, सॉरी व्हर्टिकल किती, 1.2. हा बघा मग मी काय कराल, 1.2 एंटर. ओके, त्याच्यानंतर किती आहे, 2.1. बघा 2.1 काय तुमचं हॉरिझॉन्टल. बघा आता मी काय करल, हॉरिझॉन्टल किती ड्रॉ करल,
2.1 एंटर. ओके, सो तुमचं झालं 2.1 एंटर. नंतर बघा खाली, आता खाली किती असणार आहे परत 1.2. अगेन डाउनवर्ड डायरेक्शन तुमचं किती असणार आहे, किती असणार आहे सांगा, किती असणार आहे? 1.2. यस. आणि नंतर कमांड मिनिट. बरं, तुम्ही व्हर्टिकल किती घेतलंय 1.2 आणि हॉरिझॉन्टल 2.1. 1.2 एंटर आणि हॉरिझॉन्टल किती घेतलंय 2.1 एंटर आणि परत 1.2 एंटर. ठीक आहे. सो बघा तुमचं हे काय ड्रॉ झालंय आता बाद 2.1 बाय 1.2. ओके, सो बघा आता ही कमांड मी काय केली आहे, क्लोज केली आहे, म्हणून मी इस्केप बटन प्रेस केलं. नंतर बघा आता काय करायचंय, तुम्हाला इथून व्हर्टिकल किती डिस्टन्स घ्यायचंय 1 आणि हॉरिझॉन्टल किती घ्यायचंय 1.2. ओके, म्हणजे तुमचं काय होईल, हा जो काही वरचा प्लॅन आहे तो ड्रॉ होईल. बघा मी लाईन कमांड वर क्लिक केलं, स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट, देन सांगा व्हर्टिकल किती आहे 1 एंटर आणि हॉरिझॉन्टल किती तुमचं 1.2 एंटर. ओके, आणि परत खाली डाउनवर्ड डायरेक्शन किती असणार आहे 1 एंटर. ओके, आणि आता कमांड क्लोज करायची म्हणून मी इस्केप बटन प्रेस केलं. ओके, सो बघा तुमचा हा जो काही आहे एरिया तो पण ड्रॉ झालेला आहे. ओके, सो आता नेक्स्ट रूम बघू आपण. नेक्स्ट रूम काय आहे तुमचा, बघा काय दिसतंय तुम्हाला लिव्हिंग रूम. ठीक आहे, सो लिव्हिंग रूम किती तुमचा 4/3 आहे. तर बघा इथं हॉरिझॉन्टल किती येणार आहे तुमचं 4 आणि व्हर्टिकल किती येणार आहे ओके. सो बघा आपण काय बघत होतो लिव्हिंग रूम. ओके, सो लिव्हिंग रूम किती बघा हॉरिझॉन्टल आहे 4 आणि व्हर्टिकल आहे 3. ओके, सो बघा इथं जे काही डिस्टन्स आहे ते एक्स्ट्रा येत आहे. ठीक आहे, या प्लॅन नुसार किंवा या प्लॅन नुसार बघा किती येते ते 0.7 एक्स्ट्रा येते. ठीक आहे, सो बघा आपण ते ड्रॉ करून बघू. बघा तर लाईन कमांड सिलेक्ट करेल मी, त्याच्या परपेंडिक्युलर मी इथून सिलेक्ट करल आणि हॉरिझॉन्टल किती घेईल बघा हॉरिझॉन्टल किती घेईल मी 4 एंटर. ओके, देन व्हर्टिकल. ओके, सो व्हर्टिकल किती आपलं 3 एंटर. ओके, आणि देन अगेन हॉरिझॉन्टल किती आहे 4 एंटर. ओके, नंतर आता बघा मी ही कमांड क्लोज करेल म्हणजे इस्केप बटन प्रेस करेल. ओके, सो बघा हा आपला प्लॅन ड्रॉ होतो. आता इथे बघा तुम्हाला ब्लँक स्पेस दिसतंय, म्हणजे तुम्ही इथून एक परपेंडिक्युलर लाईन सिलेक्ट करून किंवा ड्रॉ करून काय करू शकता, हा जो काही लिव्हिंग रूम आहे तो क्लोज करू शकता. ठीक आहे, मग मी लाईन सिलेक्ट केला, इस्केप.
ठीक आहे. सो बघा हा तुमचा काय झाला, लिव्हिंग रूम ड्रॉ झालेला आहे. ओके. सो बघा अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, विथ दी हेल्प ऑफ लाईन कमांड, विथ दी हेल्प ऑफ लाईन कमांड आपण हा जो काही तुमचा प्लॅन आहे तो ड्रॉ केलेला आहे. सो फर्स्ट आपण काय केलं, बेडरूम आणि किचन हे दोघं ड्रॉ केले. त्याच्यानंतर अगेन बेडरूम, त्याच्यानंतर बाथ, त्याच्यानंतर हा तुमचा जो काही एरिया आहे तो, आणि नंतर लिव्हिंग रूम. ओके. सो हे विथ दी हेल्प ऑफ लाईन कमांड ड्रॉ केले. समजलंय सर्वांना? येस मॅम. ओके. सो ही झाली तुमची लाईन कमांड. आता मी तुम्हाला नेक्स्ट कमांड सांगते. बघा आता तुम्हाला काय करायचंय, हा एरिया क्लीन करायचा आहे. तो बघा इथं तुम्हाला दिसतंय सिलेक्शन सायकल, त्याच्यावर क्लिक करायचं आणि पूर्ण एरिया सिलेक्ट करायचा. ओके. आणि डिलीट. सो बघा तुमचं काय झालेलं आहे, डिलीट झालेलं आहे. सो पूर्ण एरिया काय झालेला आहे, क्लोज झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपण सेकंड कमांड बघू. मी तुम्हाला सेकंड कमांड काय सांगितली होती, पॉलीलाईन. ओके. सो बघा इथं काय दिसतंय तुम्हाला, ही कसली कमांड आहे, पॉलीलाईन. ओके. सो जर तुम्ही पॉलीलाईनचा कमांड यूज करायचा असेल तर मी काय करते, सपोज इथं तुम्हाला कमांड बार दिसतोय, मी इथं त्याचा शॉर्टकट टाईप करते PL. ओके. बघा तुम्हाला फर्स्ट नंबरची कमांड दिसते, PL म्हणजे काय, तुमची पॉलीलाईन. ओके. सो तुम्ही इथून पॉलीलाईन कमांड यूज करू शकता, किंवा तुम्ही डिरेक्टली हा जो काही सिम्बॉल दिसतोय, ठीक आहे, तर तो कसला आहे, पॉलीलाईनचा, त्याच्यावर क्लिक करून पण पॉलीलाईन कमांड सिलेक्ट करू शकता. तर बघा आता पॉलीलाईन पासून आपण काय करू शकतो, एक सिंपल लाईन पण ड्रॉ करू शकतो आणि आर्क पण ड्रॉ करू शकतो. ओके. सपोज मी पॉलीलाईन वर सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट, ऑर्थो मोड ऑन करते. आता फर्स्ट पॉइंट सिलेक्ट केला, तर बघा फर्स्ट पॉइंट सिलेक्ट केला, त्याच्यानंतर मी काहीतरी एक डिस्टन्स दिलं 5, एंटर. ओके. सो बघा ही काय झालीये, तुमची लाईन ड्रॉ झालेली आहे. तर आता आपण आर्क बघू. ओके. सो बघा आता मी काय करणार आहात, पॉलीलाईन वर क्लिक करणार आहात, फर्स्ट पॉइंट सिलेक्ट करणार आहात, सपोज मी ती घेतली 5, त्याच्यानंतर एंटर. आता राईट क्लिक करणार आहात तुम्ही, बघा तुम्हाला इथं दिसतंय आर्क. ओके. सो तुम्ही आर्क वर क्लिक केलं, सो बघा तुम्हाला इथं आर्क ड्रॉ झालेली दिसते. ओके. सो म्हणजे पॉलीलाईन आणि लाईन मध्ये हाच डिफरन्स आहे की तुम्ही लाईन कमांडने फक्त काय करू शकता, लाईन ड्रॉ करू शकतात, बट पॉलीलाईन कमांड पासून तुम्ही आर्क किंवा लाईन दोन्ही पण ड्रॉ करू शकतात. बघा मी हॉरिझॉन्टल लाईन घेतली 5 मीटर आणि आर्क पाहिजे, तर राईट क्लिक करून मी काय केलंय, आर्क सिलेक्ट केलेलं आहे. ओके. सो बघा आता सपोज मी त्याला काहीतरी डायमीटर दिलं 3, एंटर. ओके. सो आता अगेन मला काय पाहिजे, लाईन पाहिजे, तर मी राईट क्लिक केलं आणि बघा इथे काय दिसतंय तुम्हाला, लाईन. सो मी लाईन वर क्लिक केलं, तर बघा तुम्हाला परत काय दिसेल इथे, लाईन. सपोज मला पाहिजे 5, एंटर. ओके. अगेन तुम्हाला आर्क पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, राईट क्लिक करून आर्क आणि डायमीटर किती घेतलंय, 3, एंटर. ओके. सो आता तुम्हाला काय करायची, ही कमांड इस्केप करायची. सो तुम्ही करू शकता इस्केप.
ओके, सो बघा आता काय झालेलं आहे तुमचं लाईन ऍज वेल ऍज आर हे दोन्ही पण काय झालेले ड्रॉ झालेले आहे. ओके, सो बघा पॉलीलाईन मध्ये काय असतं की हा जो काही तुमचा पूर्ण ऑब्जेक्ट आहे तो आपण बघा सिलेक्ट केला तर काय होतंय तुमचा पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट होतोय किंवा तुमचं पूर्ण ड्रॉइंग सिलेक्ट होते, कारण की काय हे काय असतं तुमचे कनेक्टेड सेगमेंट असतात. ओके, तसं तुम्ही जर विथ दी हेल्प ऑफ लाईन कमांड, सपोज मी आता लाईन कमांड यूज करते, ठीक आहे. आता लाईन कमांडने मी काय करते, सपोज तुमचं एक ट्रँगल ड्रॉ करते, ठीक आहे. सो बघा आता मी काय केलं ट्रँगल ड्रॉ केलाय आणि तुम्ही काय केलं बघा सपोज ह्या लाईनवर क्लिक केलं तर बघा तुमचं काय फक्त इतकीच लाईन सिलेक्ट होते किंवा ह्या लाईनवर इतकीच किंवा ह्या लाईनवर इतकीच, ठीक आहे. म्हणजे काय असतात तुमचे हे काय असतात कनेक्टेड सेगमेंट नसतात. म्हणजे काय आपण ते काय करू शकतो ड्रॅग करू ते काय करू शकतो सेपरेट करू शकतो, ठीक आहे. म्हणजे आणि जर आपण पॉलीलाईन तो जो काही ऑब्जेक्ट ड्रॉ केला असेल त्याच्यामध्ये बघा सर्व सिलेक्ट होतंय, ठीक आहे. म्हणजे जर ड्रॅग जरी केलं तरी काय होतं पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट होतोय, कारण की पॉलीलाईन कमांड ही काय असते त्याच्यापासून ऑब्जेक्ट जो काही ड्रॉ केलेला असतो त्याच्यामध्ये काय असतात कनेक्टेड सेगमेंट असतात. ओके, आता सपोज मी काय केलं बघा या पॉइंटवर क्लिक केलं तर बघा तुम्हाला दिसतं स्ट्रेच ऍड व्हर्टेक्स कन्व्हर्ट टू आर्क. ओके, म्हणजे तुम्ही काय करू शकतात स्ट्रेच जर केलं तर बघा तुम्ही हा जो काही ऑब्जेक्ट आहे तो असा स्ट्रेच करू शकतात, ठीक आहे. बघा म्हणजे त्याचं काय झालं डायमीटर वाढलं, ठीक आहे. त्याच्यानंतर ऍड व्हर्टेक्स. सो व्हर्टेक्स म्हणजे काय होतं त्या डायग्रामला, ठीक आहे, कॉर्नर्स ऍड होतात, ठीक आहे. म्हणजे साईडला काहीतरी ऍड होतंय, ठीक आहे. बघा आणि सपोज तुम्हाला काय करायचं असेल आता तिसरा ऑप्शन असतो बघा तुमचा कन्व्हर्ट टू आर्क. ओके, म्हणजे आर्क मध्ये ही जी काही लाईन आहे बघा ही अपर लाईन दिसते ही काय होते तुमची आर्क मध्ये कन्व्हर्ट होते, किंवा तुम्हाला ही लाईन आर्क मध्ये कन्व्हर्ट करायची असेल कन्व्हर्ट टू आर्क. बघा हे काय झालंय आर्क मध्ये कन्व्हर्ट झाले. म्हणजे पॉलीलाईन मध्ये ऑब्जेक्टला 3 ऑप्शन असतात स्ट्रेच ऍड व्हर्टेक्स आणि कन्व्हर्ट टू आर्क. स्ट्रेच म्हणजे काय करू शकतो आपण त्या ऑब्जेक्टचं डायमीटर इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो. त्याच्यानंतर व्हर्टेक्स म्हणजे आपण काय करू शकतो त्या ऑब्जेक्टला कॉर्नर ऍड करू शकतो. आणि कन्वर्ट टू आर्क म्हणजे आपण ती जी काही लाईन असते तिला आर्क मध्ये कन्वर्ट करू शकतो, ठीक आहे. सो ही झाली तुमची लाईन कमांड. ओके, आता बघा सपोज जर तुम्ही काय केलं सॉरी पॉलीलाईन कमांड, सपोज जर तुम्ही काय केलं विथ दी हेल्प ऑफ राईट अँगल, बघा इथे राईट अँगल दिसतोय, तुम्ही एखादा राईट अँगल ड्रॉ केला पॉलीलाईन कमांड यूज करा, ठीक आहे. इथं आर्क, इथून काय होते तुम्हाला आर्क जर सिलेक्ट केलं तर आर्क कमांड होते. त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं सपोज लाईन, तुम्ही परत लाईन सिलेक्ट करू शकता, परत देन आर्क तुम्ही परत काय करू शकतात आर्क सिलेक्ट करू शकता, ठीक आहे. म्हणजे काय तुमचं असं ड्रॉ होऊ शकतं. तर बघा इथे तुम्ही क्लिक केलं तुम्हाला काय करायचंय ऍड व्हर्टेक्स किंवा कन्वर्ट टू आर्क, ठीक आहे. सो बघा आता ही लाईन कशामध्ये कन्वर्ट झाली तुमची आर्क मध्ये. ठीक आहे, व्हर्टेक्स म्हणजे बघा आता तर मी ते क्लिक केलं आणि ऍड व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे बघा हा जो राईट अँगल आहे त्याला काय होते तुमचे कॉर्नर ऍड होतात. ओके, समजलंय का पॉलीलाईन कमांडचा काय यूज येते. Yes, ma'am. त्याच्यानंतर आता बघा
सिलेक्शन यूज करून तुम्ही काय करणार आहात डिलीट करणार आहात. ओके, सो आता आपण टूलबारची नेक्स्ट कमांड बघू. तुम्हाला इथं हे जे काही आहे ड्राफ्टिंग अँड अनोटेशन इथं डिरेक्टली दिसतं बघा. आता बघा लाईन झाली पॉलीलाईन, त्याच्यानंतर नेक्स्ट काय तुमचं सर्कल. ओके, सो बघा इथे तुम्हाला सर्कल मध्ये टाइप दिसत आहे सेंटर रेडियस, सेंटर डायमीटर, 2 पॉइंट, 3 पॉइंट, टॅन रेडियस आणि टॅन. ओके, सो आता बघा तुम्ही सर्कल ही जी काही कमांड आहात ती काय करू शकतात सर्कलवर क्लिक करून ड्रॉ करू शकतात किंवा तुम्ही काय करू शकता इथे कमांड बार मध्ये सी टाइप करू शकतात. ओके, सो सी टाइप केल्याच्या नंतर बघा तुम्हाला इथे सी वरून स्टार्ट होणाऱ्या सर्व कमांड दिसत आहेत. पहिली सर्कल, त्याच्यानंतर बघा तुम्हाला ज्या काही कमांड्स आहेत त्या सर्व शो होतात. सपोज मी इथे सर्कल केलं, अगेन मी काय करू शकते इथे सर्कल ड्रॉ करू शकते. ओके, सो बघा आता मी काय करल सर्कलचे टाइप. सो बघा पहिले काय सेंटर रेडियस, सेंटर डायमीटर. ओके, म्हणजे या ज्या काही या सर्कलला ड्रॉ करण्यासाठी आपल्याला सेंटर ही जी आहे सेंटर आणि रेडियसची व्हॅल्यू लागेल या सर्कलला ड्रॉ करण्यासाठी. त्याच्यानंतर याच्यासाठी काय लागेल सेंटर आणि डायमीटरची व्हॅल्यू लागेल. तर बघा पहिले आपण काय बघू सेंटर रेडियस बघू. ओके, सपोज मी तर सेंटर रेडियस वर क्लिक केलं. सो स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. सपोज मी फर्स्ट पॉइंट इथं घेतला. ओके, त्याच्यानंतर बघा आता रेडियस. सो आता सपोज मी रेडियस दिली 2 एंटर. ओके, सो बघा तर 2 मीटरचे रेडियस टाकून आपण काय केलं हे सर्कल ड्रॉ केलेलं आहे. ओके, म्हणजे इथे काय लागतंय तुम्हाला सेंटर, तुम्ही सेंटर सिलेक्ट करता एक आणि रेडियसची व्हॅल्यू ड्रॉ करताय. तर सपोज मी सेंटर सिलेक्ट केलं इथे आणि मला काय करायचंय 6 डायमीटरचं सर्कल ड्रॉ करायचं. सो बघा तुमचं 6 डायमीटरचं सर्कल ड्रॉ झालेलं आहे. त्याच्यानंतर आता बघा सेकंड सर्कलची कमांड कोणती आहे सेंटर डायमीटर. ओके, म्हणजे याच्यामध्ये सेंटर आणि डायमीटर ह्याच्या दोन व्हॅल्यू लागणार आहे. ओके, तर बघा मी काय केलं सपोज इथं सेंटर डायमीटर सिलेक्ट केलं, फर्स्ट पॉइंट सिलेक्ट केलाय आणि डायमीटर सपोज घेतलं 3 एंटर. ओके, सो बघा हे तुमचं काय झालं 3 डायमीटरचं सर्कल ड्रॉ झालेलं आहे. ओके, तर बघा आपण हे शॉर्टकट यूज करून पण ड्रॉ करू शकतो किंवा सर्कल इथे जाऊन पण ती कमांड सिलेक्ट करू शकतो. ओके, आता नेक्स्ट काय आहे बघा सर्कलची कमांड 2 पॉइंट सर्कल. म्हणजे काय करतो आपण 2 पॉइंट मध्ये 2 पॉइंट यूज करून सर्कल ड्रॉ करू शकतो. तर बघा पहिले 2 लाईन ड्रॉ करायच्या. ओके, सो बघा लाईन कमांड यूज करून सपोज मी हे फर्स्ट लाईन ड्रॉ केली. सपोज मी इथून सेकंड लाईन ड्रॉ केली. ओके, सो बघा मी काय केलं ह्या 2 लाईन ड्रॉ केल्या. तर बघा हे जे काही 2 पॉइंट्स आहे हे जे काही 2 पॉइंट्स आहे याच्यावरती मी क्लिक केलं. ठीक आहे, बघा या दोन्ही पॉइंट वर क्लिक केलं. नंतर बघा फर्स्ट पॉइंट वर क्लिक करणे आणि सेकंड पॉइंट वर. तर बघा हे तुमचं 2 पॉइंट मध्ये काय झालेलं आहे सर्कल ड्रॉ झालेलं आहे. ओके, म्हणजे तुम्ही काय करू शकता 2 लाईन ड्रॉ करू शकतात. ठीक आहे, सपोज आता मला इथे एक लाईन ड्रॉ करायची आहे, त्याच्यानंतर डिरेक्टली इथे एक लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, आता मला या 2 लाईन मध्ये सर्कल ड्रॉ करायचंय. मी काय करेल 2 पॉइंट वर क्लिक करल, फर्स्ट पॉइंट स्पेसिफाय करल आणि देन हा सेकंड पॉइंट. ओके, सो बघा या 2 लाईन मध्ये तुम्ही काय करू शकतात सर्कल ड्रॉ करू शकतात म्हणजे 2 पॉइंट मध्ये. सो हे झालं तुमचं 2 पॉइंट सर्कल कमांड.
त्याच्यानंतर बघा आता 3 पॉइंट सर्कल. सो 3 पॉइंट म्हणजे काय असणार आहे, सेम वे तुम्ही काय करू शकतात, 3 पॉइंट मध्ये सर्कल ड्रॉ करू शकतात. ओके. सो बघा मी सपोज 3 लाईन सिलेक्ट केली, झाली फर्स्ट, झाली सेकंड आणि एखादी व्हर्टिकल घेऊ, व्हर्टिकल. ठीक आहे. सो बघा ह्या झाल्या तुमच्या 3 लाईन. आता तुम्हाला काय करायचं, या 3 पॉइंट मध्ये सर्कल ड्रॉ करायचे. सो मी काय करेल, सर्कल 3 पॉइंट. आता मी काय करेल, या पॉइंटला सिलेक्ट करेल, त्यानंतर या पॉइंटला सिलेक्ट कराल आणि देन हा पॉइंट. ओके. बघ तुमचं काय झालं आता, हे जेव्हा आपण तिन्ही पॉइंट वर क्लिक करतो तर तुमचं काय होतंय, 3 पॉइंट मध्ये काय होतंय बघा, हे सर्कल ड्रॉ होते. ओके. सो ही असते तुमच्या सर्कलच्या कमांड. सेंटर रेडियस, तुम्हाला सेंटर आणि रेडियस लागतो. सेकंड, सेंटर आणि डायमीटर लागतं. नंतर 2 पॉइंट म्हणजे कोणते पण 2 लाईन मध्ये तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकता. आणि 3 पॉइंट म्हणजे कोणत्या पण 3 पॉइंट मध्ये तुम्ही काय करू शकता, सर्कल ड्रॉ करू शकता. ओके. सो ही झाली तुमची सर्कल कमांड. ओके. सो आता नेक्स्ट कमांड कोणती बघा, टॅन रेडियस. ओके. सो आता सपोज जर तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर बघा ही जी काही कमांड आहे ही आपण कुठे यूज करतो, तर बघा डायग्राम मध्ये आर्क ड्रॉ करायचे असेल तर आपण काय करतो, जी काही रेडियस आहे टॅन रेडियस, ही कमांड यूज करतो. ओके. सो बघा आपण नेक्स्ट कमांड बघत होतो, टॅन रेडियस. ओके. तर बघा ही कमांड कुठे यूज करायची, तर बघा या डायग्राम मध्ये ही जी काही आर्क आहे. ओके. सो ही आर्क ड्रॉ करण्यासाठी आपण काय करतो, टॅन रेडियस कमांड यूज करून ड्रॉ करतो. ओके. आणि बघा या पॉइंटला ही जी काय दिसते तुम्हाला टॅन्जेंट. ओके. आणि रेडियस पण अवेलेबल आहे. ओके. सो बघा आपण इथं काय करू शकतो, अशी एक आर्क ड्रॉ करून आपण टॅन रेडियस ही जी काही कमांड आहे ती यूज करू शकतो. ओके. सो बघा या डायग्राम मध्ये आपण काय करू शकतो, टॅन रेडियस ची कमांड यूज करू शकतो. या पॉइंट वरती ती टॅन्जेंट आहे आणि रेडियस पण, या 2 पॉइंट रेडियस पण अवेलेबल आहे. तर आपण इथे टॅन्जेंट रेडियसचा यूज करून आर्क ड्रॉ करू शकतो. तर आपण अशी एक आर्क ड्रॉ करू. पहिले 64 डायमीटरचे सर्कल ड्रॉ करू. बघा सपोज सी एंटर करू, नंतर डायमीटर, नंतर डायमीटरवर क्लिक करून तर 64 एंटर. तर बघा हे फर्स्ट सर्कल झाले. तर आता नेक्स्ट सर्कल ड्रॉ करू. बघा तर ते सर्कल 75 डिस्टन्सवर ड्रॉ केले आहे आणि 38 डायमीटर आहे. तर बघा परत सी एंटर, नंतर सेंटर क्लिक ऑन डायमीटर आणि 38 एंटर. तर बघा हे 2 सर्कल ड्रॉ झाले.
नेक्स्ट टँजंट आर्क ड्रॉ करायची. तर बघा इथे सर्कलवर क्लिक करून टँजंट आणि रेडियस सिलेक्ट करायचे. फर्स्ट टँजंट सपोज ही घ्या सर्कलवर, नंतर सेकंड ह्या सर्कलवर आणि इथे रेडियसची व्हॅल्यू एंटर करायची. तर ती आहे 64. तर या साईडला सर्कल ड्रॉ झाले. नंतर या साईडला शॉर्टकट यूज करून ड्रॉ करू. तर सी एंटर करू, नंतर इथे क्लिक करू टँजंट रेडियस, नंतर फर्स्ट आणि सेकंड टँजंटवर क्लिक करू आणि 64 एंटर. तर बघा आता हे सर्कल ट्रिम करायचे आहे. तर TR डबल एंटर करायचे, तर असे ट्रिम करायचे. ओके, तर बघा टँजंट रेडियसचं यूज करून आपण हे ड्रॉ केले. ओके, नेक्स्ट सर्कलची कमांड आहे टॅन. तर अशा सर्कल ड्रॉ करायचे असेल तर 3 टँजंट पॉईंट लागतात. सपोज आपण एक ट्रँगल ड्रॉ करू. आणि यामध्ये सर्कल ड्रॉ करायचे असेल तर टॅन कमांडचा यूज कर. तर बघा इथे फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट आणि थर्ड पॉईंटवर क्लिक करायचं. ओके, तर बघा आपण या प्रॅक्टिकलमध्ये